ताई ओके स्माइल एक नंबर ला जवाब. खरंच मला माहिती नाही शपथ. ना आता काय बोलशील तू भाऊजींबद्दल? आज मी स्केच मध्ये 3D इफेक्ट देण्याचा प्रयत्न केलाय की ज्याच्यामध्ये ताई आणि दादाला मी स्केच करून पुढे घेतलं आणि माऊलीला पाठीमागे केलंय. नक्कीच असा की जयेश लिमकर साधा आहे, गावचा आहे, पण तुम्हाला माहिती नाही की शेवटी किती काय झालं तरी गाववाला आहे. हो दे खर्च, आमची ताई आहे सरपंच. नमस्कार. सो हे गाईज काय बोलते आपले कशा सगळे तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आपल्या लाडके युट्यूब चॅनल मध्ये. त्याचं नाव आहे जयेश ब्लॉग्स. आणि गाईज भरपूर दिवसानंतर आज तडका फडका ब्लॉग येणार आहे, कारण का आज आहे आमच्या वरपच्या ताईचा वाढदिवस, म्हणजे हॅपी बर्थडे. आणि तसंच प्रकारे तुम्हाला डायरेक्ट दाखवला तर तिच्याच घरी आलो आणि तिच्याच घरी येऊन ब्लॉग चालू केलाय. इकडची सीसीटीव्ही कॅमेरा चालू आहे आणि इकडे आम्हाला जेवायला वाढलंय. तर पहिले बोललो आमच्या ताईला दाखवतो. ताई ही बघू शकता. ताई हाय. वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा माझ्याकडून आणि माझ्या अख्ख्या इंस्टाग्राम युट्यूब फॅमिलीकडून. आणि आता बिर्याणीची तयारी चालू आहे. भरपूर दिवस ब्लॉग पण होते तुम्हाला तर माहिती आहे. तर बोललो आज काहीतरी हटके होते, मग आज फुल राडा करू. होता ब्लॉग कंटिन्यू राहा, फुल राडा करून टाकू. तर चला काही आता आम्ही लोक जेवायला तर बसलोय, पण एक सगळ्यात भारी गोष्ट सांगतो. ताई एवढ्या सगळ्या गोष्टी बनवते, पण ताई इकडे ताई खरं बोल, तू काय खाते? ताई प्युअर व्हेज आहे. प्युअर म्हणजे प्युअर व्हेज आहे. त्यात ताई आगरी बोलली. आता कुठं डोकं आपलं ते समजायला आहे, पण आता जेवायला बसले बोलले तर डोकं आपटलं असतं. बघा कशी असते, बघा कशी मस्तपैकी पोट भरून जेवलो आणि आलो वरती ताईच्या बेडरूम मध्ये. तर मी आणि आता ओमकार ताईचा सगळ्यात मोठा मुलगा आम्ही दोघं जण मस्त की बसलोय. यो ताईची बेडरूम आहे, मस्त एक नंबर घर बांधलंय. आवरा भारी घर आहे ना की सांगू नाही शकत. आणि खरं सांगायचं तर ताईच्या मागे खंबीर भाऊजी उभे आहेत म्हणून ताई आमच्या सगळ्यांचे सगळे लाड पुरवते. ताईला कवा पण रात्रीचे फोन करा, 12 वाजू दे 1 वाजू दे, कवा पण फोन केला का ताई कवा पण फोन उचलते आणि जिथे जी गोष्ट पाहिजे ती आम्हाला देतात. आम्ही काल सांगितलेलं मस्करीमध्ये आम्हाला या सगळ्या गोष्टी पाहिजे, पण आम्हाला खऱ्या पण नव्हत्या वाटल्या की काल बोलून आज ताई आम्हाला सगळ्या गोष्टी, म्हणजे आम्ही काल टाइमपासमध्ये बोललो की कोलंबी आण, पापलेट आण. आज हिने बघायला गेलं तर कोलंबी, पापलेट, चिकन केलेलं, आता बिर्याणी केले. शुभम दादासाठी पुरणपोळ्या करणार आहे. म्हणजे कमीत कमी तिच्या बर्थडेच्या दिवशी आता तिने एवढा व्याप केलं की 7 का 8 गोष्टी तिला स्वतःला बनवायला लागणार आहे. आणि आता वैशुताई आले म्हणून काय टेन्शन नाही का, थोडीफार ती सुद्धा मदत करेल. पण सकाळपासून ताईची सगळी काही गडबड चालू आहे आणि तिला असं नेमकं बरा पण नाही. ओमकार तू काय बोलशील आपल्या ब्लॉग बद्दल? काय बोलशील? खूप छान ब्लॉग आहे. अजून आणि जय मामाच्या ब्लॉगला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करा. 100% पैकी चिल मध्ये झोपलेलो, पण काय झोपून पण कोण देत नाही, कारण का चिन्मय भाऊ आणि इकडं आमचे बरेच शेड आलेत. मस्त की झोपलेलो येशील कूल मध्ये, थंड कूल. पण काय आता आमचे भाऊस लोक आले ना उठवला. आता मस्तपैकी आता आम्ही तिघं झोपणार नाही, कारण का आता 3 तिघडा तो काम बिघडा ब्लॉग मध्ये कंटिन्यू राहा. स्वाहा. चला तर गाईज कसा वाटतं ट्रान्झॅक्शन नक्की कमेंट मध्ये सांगा. आणि फुल हायफाय, कारण का आता आम्ही चाललोय फुटबॉलला. आणि तुम्हाला तर माहिती आहे फुटबॉलला जायचं म्हणजे काहीतरी डॅशिंग पाहिजे ना भाई, कसा वजन पाहिजे आपला ना. शेड लोक फक्त व्हाईट शर्ट घालतात, कारण का शेड लोकांची ओळख ही व्हाईट शर्ट मध्ये आहे. सो व्हाईट शर्ट घातला. आता निघूया डायरेक्ट फुटबॉलला जायला न. तर चला काहीच आता आम्ही आलोय CNP गॅलेक्सीला. म्हणजे मॉलचं नाव तर नाही माहिती, पण तिकडं लिहिलेलं एंट्रीच्या इकडं CNP गॅलेक्सी म्हणून. सो आम्ही लोक इकडं आलोय. आता बघूया कुठं जायचं ते. इकडं मॅगडी आहे, KFC आहे. सगळा पहिले फिरून घेऊ ना, मग बघू काय पोटपूजा खावायची ती. चला इकडं आतमध्ये आहे ना बसायला, नाही तर यो बोलेल बाहेरनच खावा आणि निघा. आतमध्ये आहे का वरती आहे वाटतं. चला काही जाऊया आता बर्गर किंगला. काही बघू शकता तुमच्या समोर आता आहेत 1000 रुपये. तर गाईज आता आपली ऑर्डर आले आणि आता काय बघायला नको, कारण का जाम दिवसानंतर मुंबईला आल्यापासून ना आपल्या पनवेलच्या ओरियन मॉलला तर गेलोच नव्हतो रात दिवस. तर आता विचार केला इकडच्या मॉलला येऊ, कारण का लय भूक लागलेली. आणि ब्लॉग बनवते तर भाई दाखवायला पाहिजे, भाई काय आहे ते दाखवायला पाहिजे, नाही तर दाखवल्याशिवाय मजा नाही. जोपर्यंत लोकांची जलत नाही ना तोपर्यंत मजा नाही शेट.
ना चला काहीच बघू शकता आता पेरी पेरी मक्का मसाला हे केला आणि आता आम्ही सगळ्यांची वाटणी करतो. दादूस यो तुझा वाटणीचा, यो तुझा वाटणीचा, यो माझा वाटणीचा आणि यो शेटच्या वाटणीचा. शेट तुमच्या हाती स्पेशल ना. आता चला पेरी पेरी खाऊया. पक्के लोकांची जल्ल्या आता ब्लॉग बघून, कारण का काही लोकांना असं वाटायचं की जयेश लिमकर साधा आहे, गावचा आहे, पण तुम्हाला माहिती नाही की शेवटी किती काय झालं तरी गाववाला आहे. व्हाईट चीज पण आहे. काय व्हाईट चीज ते मेवनीच आहे शेट, चीज मोठ्या प्लेट आहे. व्हाईट चीज नाही, बरेच शेतपक्की मजा घेते आमची. बरेचशी मजा घेते. बरेचशी चीज मजा ना घेते. मेवनीच टाकलेलं नाही आणि चीज डबल लेअर आहे, कारण का चीज आम्ही एक्स्ट्रा सांगितलं असतो त्यामध्ये ना. पेरी पेरी अजून खायचं आहे, खाऊया, एन्जॉय करा. या कोक पियाला प्लीज, कोणी नजर नका लावू. ना पोटात दुखलं आमच्या, दुसरं काय नाही सांगत. तर चला काहीच मस्त की पोटभर खाल्ला आता न निघलो बाहेर. न बाहेर निघल्या दादाचा फोन आला की दादा आता आलाय उल्हासनगर स्टेशनला. सो आता आम्ही तसेच गाडी घेऊन डिरेक्टली जाऊ उल्हासनगर स्टेशनला. तर चला काहीच फायनली आम्ही लोक आत्ता आलोय स्टेशनला आणि आपल्या सगळ्यांचाच लाडका, अरे सॉरी म्हणजेच पोरींचा लाडका आपला शुभम दादा सुद्धा आलाय आता फायनली. त्याला घेतले आणि दादासने आम्हाला धोका दिलाय. सांगताना खूप वाईट वाटतंय, रडायला येते. आता सांगता नंतर सांगतो ते काय झालं ते, जरा ट्विस्ट ठेवतो. सगळ्याच गोष्टी तुम्हाला सांगितलं तर मजा नाही येणार ना. आमचे आता दोन्ही शेट मागं बसले, कारण का येताना ह्यो होता जाताना ह्यो होता आणि मी काय आपण गरीब होतो मागच बसणार. पण आता मोठा शेट आलाय त्यामुळे आम्ही त्याला पुढे बसवलं, कारण का आम्ही असं ठरवलं जो पुढे बसेल तो सीएनजी भरेल. तो पोटणी दादूसला नाही रे, असं काय नाही. आमचे सीएनजी बीएनजी सगळा फुल आहे. शेट लोक काय टेन्शन घेऊ नका, नाही तर असं वाटेल काय आवडीचा ब्लॉग मध्ये मजा करता. सीएनजी मीच फुल केलं. मग तूच तर शेट आहेस ना, मेन तर तूच आहेस ना, म्हणून तर तुला पुढे बसला. तर चला असा जाऊया आता ताईच्या घरा. ताईसाठी मोठा गिफ्ट घेतला, काय घेतलं तर दाखवणार नाही. आणि हे गिफ्ट स्पेशली ताईचा लाडका म्हणजेच शिवमदाच्याकडून आहे. म्हणजेच मल्टी टॅलेंटेड ऑफिशियल. लवकर जाऊन फॉलो करा ना, खालती आयडी दिले, फॉलो करा, मेसेज करा. म्हणजे फ्रेम बिम लागले तर, नाही तर असं टाइमपाससाठी मेसेज करू नका, दादाला टाइम नसतो. दादा बरोबर ना? बरोबर ना. पोरींना टाइम असेल तर आम्ही तिघाव 1 2 3 खालती आयडी दिलेत, लवकर जावा, फटाफट मेसेज करा. फुल झापूक झुपूक, फुल राडा, बरोबर ना? फुल राडा. आता कसे बघितलं का? अरे पक्के पिसलले हे पोरींचं नाव घेतलं, फुल राडा. दोघा पण बोलतात. मेल्यानं लाजाव वाटायला पाहिजे. लहान भाऊ बाजूला बसलाय, साधा पोरगा आहे इथं ना, पोरींची नावं काढतो हे लोक. भावाकडे भरपूर आहात. काय नाही पोरी पिताला काहीच. बाय बाय, भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये. समज रे हो ना. काहीच मला अत्यंत मनापासून सांगताना वाईट वाटतंय की माझा भाव मला न सांगता एकविरीला गेला. भाई मी त्याला विचारलं, मला बोलते गर्लफ्रेंडला भेटायला चाललंय. बोललो ठीक आहे, बोललं चला पोरीचा विषय बोलून बोललं सोडून देतं का आपण सिंगल पोरा, आपल्याला पोरींचा दुःख काय संबंध. हे मला बोलला म्हणजे पोरीसला भेटायला चाललाय. ह्यो गेला एकविरीला, ते पण न सांगता आम्हाला. माझं सांगा तुम्ही, आम्हाला केवढी मोठी आम्हाला वाईट गोष्ट आहे ना. आता बहिणीसला आले केक घ्यावायला न, ॲडव्हर्टाईज करा तर बघा अशी ओके कॉलिंगसाठी करा. 800 फ्लेक्स लावले ते पण तिकडे भिंतीवर आहे बघा ओके ना. आता इकडची गाडी पार्किंग केल्या न, आलोय आता केक घ्यायला. आणि ओ केकची क्वालिटी पण तसलीच भारी असतात. सो तुम्ही पण लागले तर ओ केकमधून केक घ्या ना, व्हरायटी पण बघा. छायला आम्ही आलो म्हणून फटाके बिटाके लावले की काय. सिंगल पोरीनं मेसेज करा की काय काय पाहिजे ते घेऊन निघतो तुमच्यासाठी. हे बघा सिंगल आहे ना म्हणून सांगते. मम्मी पप्पासनी बघितलं तर बघू नका ब्लॉग, नाही तर मारतील मला पक्के. तर काही जे बघू शकता हे आपण आहे ओ केकमध्ये. आयला ब्याकार चाले बघू शकता काय काय करतो आपण ते. चला जी वॅगनर निघलो. नवरीला असते बघा, हे बघू शकता न. खरा सांगी साडी कोणी दिली? भाऊजींनी म्हणजे तुमचे परमपती. काहीच बघू शकता आजची स्पेशल साडी ताईसनी नेसली, ती भाऊजींनी दिली बर्थडे गिफ्ट म्हणून ना, बरोबर ना. आम्हाला कसं काय माहिती वाटला? 2 आणले, एक दुसरी देतील आता. अरे बघितला तुम्ही, असा पाहिजे रे, प्रेम पाहिजे तर आवरा नाही तर रास पाहिजे. काय बरोबर आहे ना ताई? ओके. आमची ताई आता मदत करते. बघा पाऊस आलं
दादा तिकडे गेलाय. भाऊजी काय म्हणतात, बरं आहो ना? ना आपल्या युट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे. ताईची साडी घेतली ती आवडली आम्हाला. हा ना बघू शकता कसा वाटतं आमचा जोडा, कमेंट मध्ये नक्की सांगा. होऊ दे खर्च, आमची ताई आहे सरपंच. चला आईस मस्त पैकी आता रेडी आलो, घरी आलो मस्त की केस विचारले आणि आई खरी माझ्या टिक्का लावल्याशिवाय तर काही येत नाही. सो मस्त की टिक्का विका लावला. आपला ओमकार भाई पण रेडी आलाय. आता आम्ही मामा वाची एकदम रेडी आहो का ओमकार. आणि आता जल्लच होणार कारण का आता मम्मीचं लय आम्हाला फुल एन्जॉय करायचं बरोबर ना. खालती काय काय आणलंय आपण, खालती काय काय आणलंय, कोलबी, पापलेट, सुरमई आणि बिर्याणी आणि शिवमसाठी स्पेशल पुरणपोळी पण केले शिवमसाठी. आणि आता खालती डेकोरेशन चालू आहे. आपण खालती जाऊया आणि मदत तर करून आलोय, बोलू थोडीफार मदत करू. आणि आता कपडे चेंज करायला आलो. सो चला तुम्हाला आता डायरेक्ट डेकोरेशन कसं झालं ते दाखवतो. लेट्स गो. फायनली आता आम्ही नाही काय बुर्ज खलिफा उतरलोय आणि खालती आलोय. यो बघा यो डेकोरेशन बघू शकता. स्पेशली आजच्यासाठी आम्ही पेंटिंग करून घेतले अख्खीच्या अख्खी. काय भाऊ बरोबर की नाही. भाऊजी नाहीच बनणार नाही. भाऊजी आमचा दिलदार माणूस आहे एकदम. नाही बघा आमची बहिणीच रेडी झाले. आता केक तुम्हाला रिव्हील करतो. 1 2 3 ना बाकीचं आहे सगळं डेकोरेशन. कसा वाटतं कमेंट करून नक्की सांगा. लव यू. बसा भाऊजी बसा जाऊ. Happy birthday to you. Happy birthday to you. Happy birthday to you. Happy birthday dear ताई. बघू शकता आता ताईसाठी स्पेशल गिफ्ट. आता घरी माझ्या येईल नाही आता थोड्या सुरान बोल. बाबा किटल्या निघाले ना गाईज बघू शकता. याला म्हणतात खरा प्रेम ना. जिजू या जवळ ना यो भाऊजीकडून दिलेला स्पेशल गिफ्ट ना. हे बघा बाकी सगळी फॅमिली ना. एक मस्त फोटो घेऊ. काय करत आई. ओके स्माइल एक नंबर ला जवाब. खरंच मला माहिती ते शप्पथ. ना आता काय बोलशील तू भाऊजींबद्दल. ना थांबा थांबा थांबा. ताईच्या डोलात पाणी आलंय खरं तर. आवरा प्रेम बघू शकता. ताई काय बोलशील. खरंच मला वाटते जिजू आम्ही एकमेकांकडे एवढंच मागू की असंच तुमचं अखंड आयुष्यभर आमच्या ताईवर प्रेम राहू दे ना. ताईला पण एवढंच बोलू. चॉईस कशी काय या चांगली. हा ना चॉईस एक नंबर आहे. ताई नको रडू आता बस झाली. वस्ती होते काय म्हणता. सर्व प्रकारच्या वस्ती होत्या. ती डिझाईनची वस्तू नव्हती म्हणून ती चॉईस करून घेऊन आलो. असं प्रेम पाहिजे तर असं पाहिजे. थांबा थांबा थांबा. गाईज बघू शकता ना. तुम्हाला मागच्या दाखवलं नव्हतं पण हे स्पेशल गिफ्ट आम्ही ताईसाठी आणि भाऊजीसाठी दादानी ठेवलेला. काहीतरी नवीन ना काहीतरी स्पेशल. आणि आतापर्यंत आपण खूप सारे स्केचेस काढले पण स्केच मध्ये फक्त नॉर्मल स्केच बघतो. आज मी स्केच मध्ये 3D इफेक्ट देण्याचा प्रयत्न केलाय की ज्याच्यामध्ये ताई आणि दादाला मी स्केच करून पुढे घेतलं आणि माऊलीला पाठीमागे केलंय. आणि नक्कीच असाच माऊलीचा कायम आशीर्वाद दादावर आणि दादाच्या म्हणजे पूर्ण भाऊजींच्या परिवारावर राहील. एवढंच मागतो म्हणजे आई माऊलीकडे की असंच आमच्या ताईला आणि आमच्या भाऊजींना खुश ठेव. आमच्या बहिणीसाठी स्पेशल गाणं हॅपी बर्थडे टू यू.
काही बघू आता अख्खा घराचा वाटायला गेला नाही याला त्यांनी. मी प्रेमामध्ये गाणं गायत होतो या सगळ्यांनी तर अख्ख्या आयुष्यात वाटायला गेला. Few moments later. गाईज आपली सगळी मंडळी निघली आता कारण का रास लेट झालाय यांना पण न पाऊस पण जाम आलाय वीज संपत होती न आता सगळेजण आरामात मस्त की झोपलेत कारण का पोटभर सगळ्यांचं जेवण झालंय आणि रास जेवलेत आणि सगळ्यांना झोपलेत. हे बघा पिशवी घेतले फुल सोय. पाऊस पडतोय बाहेर पाऊस पडतोय कसा कसा गडगड वाजतात न बाग सगळे बसले पाटल्या बिटल्या आज फुल राडा होता. भाऊजींनी पक्की सोय केली ती पाण्याची बोलतात ए बाबा स्पेसिफिक सांग पाण्याची. स्पेसिफिक पाण्याची. त्याला राणीची आठवण आले. हे बघ काय बोलते तुला राणीची आठवण. ब्लॉग चालू आहे नाही तर बोललो असतो. नाही तोंडात लय घाण शब्द आलता काही पण नाही पण ब्लॉग मध्ये कोणाचं घाण नाही बोलत. काहीच आपल्या युट्यूब चॅनलला सपोर्ट करा लाईक करा शेअर करा कमेंट करायला विसरू नका. लव्ह यू ऑल. भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये. जय एकविरा.